कायनेटिक्स मध्ये आपण फर्स्ट ऑर्डर, झिरो ऑर्डर, त्या संबंधित असणारे ग्राफ हे सगळा पार्ट कंप्लीट केला आणि आज आपण बघतोय सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. आपण न्यूमरिकल्स वरती एक सेपरेट लेक्चर घ्यायचं की ज्या लेक्चर मध्ये आपण वेरियस टाइप्सचे केमिकल कायनेटिक्सचे न्यूमरिकल्स कंप्लीट करूया. बघा, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मी याचं एक बेसिक इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं की अशा रिॲक्शन्स की ज्यांना बघितल्यानंतर वाटते की यांचा रेट ऑर्डर सेकंड असायला पाहिजे, बट जेव्हा रिॲक्शन कंप्लीट होते आपण एक्सपेरिमेंटली त्याची ऑर्डर काढतो तेव्हा कळतं की त्याची ऑर्डर फर्स्ट ऑर्डर आहे. सो सर्टन रिॲक्शन्स हुज रेट इज एक्सपेक्टेड टू बी सेकंड ऑर्डर बट दे फॉलोज फर्स्ट ऑर्डर, अशा रिॲक्शन्सना काय म्हणायचं? सुडो फर्स्ट ऑर्डर, खोट्या खोट्या फर्स्ट ऑर्डर असणाऱ्या रिॲक्शन. चला मी एक्झाम्पल घेऊनच एक्सप्लेन करते. एक्झाम्पल मी दिलं हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ॲसिटेट. एक्झाम्पल काय दिलंय? हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ॲसिटेट. बघा, मिथाइल ग्रुप आणि ॲसिटेट ग्रुप म्हणजे सी डबल बॉन्ड ओ ओ CH3. हा झाला तुमचा मिथाइल ॲसिटेट. हायड्रोलिसिस म्हणजे काय? वॉटर सोबत याची रिॲक्शन करायची, H2O सोबत. मी खाली लिहिते, तुम्ही समोर ॲरो करून रिॲक्शन यायची. ही रिॲक्शन कशी होते बघा, एक मॉलिक्यूल तुमचा हा तयार होतो आणि दुसरा काय? CH3OH. एक होतो मिथेनॉल, एक होतो ॲसिटिक ॲसिड, म्हणजे हा बॉन्ड तुटतो. याची काही मेकॅनिझम तुम्हाला लक्षात नाही ठेवायचे. वॉटर म्हणजे HOH. बघा, CH3 C डबल बॉन्ड O मायनस असतो, सो यातला H+ तो घेणार आणि कोण तयार करणार? ॲसिड. आणि CH3OH सोबत बॉन्ड करून कोण तयार करणार? अल्कोहोल. सो ही रिॲक्शन आहे तुमची हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ॲसिटेट. मी जर तुम्हाला याचा रेट लिहायला सांगितलं तर तुम्ही कसं लिहाल? रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट कोण आहे बघा तुमचा? मिथाइल ॲसिटेट, ज्याला मी CH3COOCH3 असंही लिहू शकते. गॉट इट? आणखीन कोण आहे? वॉटर. मी ही रिॲक्शन दिली तर तुम्ही काय लिहिणार? रेट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन इंटू तुमचा मिथाइल ॲसिटेट इंटू वॉटर. मग ह्या रिॲक्शन कडे बघून तुम्ही म्हणाल की ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे. विथ रिस्पेक्ट टू वन ही काय झाली? सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे. बट याचा ऍक्च्युअल रेट लॉ कसा येतो? रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन फक्त कोणाचं? मिथाइल ॲसिटेटचं. म्हणून ह्याला काय म्हटलं की बघा, या रिॲक्शन वरून ही फर्स्ट ऑर्डर आहे, या रेट लॉ वरून ही फर्स्ट ऑर्डर आहे. आणि जो तुम्ही काढला त्याने काय सांगितलं? ऑर्डर सेकंड सांगितली. बट ही ऑर्डर याची नाही, ऑर्डर 1च आहे. दिसताना सेकंड ऑर्डर दिसते, दोन मॉलिक्युल्स सेकंड ऑर्डर दिसते, बट ऍक्च्युअल मध्ये फर्स्ट ऑर्डर आहे. अशा रिॲक्शन्सला काय म्हणायचं? सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. असं का झालं बघा, या रिॲक्शन मध्ये जो वॉटर आपण यूज केलाय हा एक सॉल्व्हंट आहे. आता सॉल्व्हंटचं अमाऊंट काही फिक्स नसतं. आपण जे वॉटर वापरतो ते कसं असतं? लार्ज एक्सेस मध्ये, लार्ज एक्सेस, आणि खूप प्रमाणात वापरलं त्यामुळे निग्लिजिबल अमाऊंट मध्ये वॉटर कमी झालं किंवा वॉटर जास्त झालं तरी सुद्धा ह्या रिॲक्शन वरती काही इफेक्ट होत नाही. आहे तशी रिॲक्शन काय होते? तुमची कंप्लीट होते. म्हणजे फक्त तुमच्या मिथाइल ॲसिटेट वरतीच तुमचा रेट डिपेंड राहिला. रेट फक्त मिथाइल ॲसिटेट वरती डिपेंड राहिला असेल तर रेट ऑर्डर कशी होते तुमची? 1. वॉटर वरती रेट काय नाहीये, डिपेंड नाही. याला सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं तर समुद्रभर पाण्यातून जेव्हा आपण 1 चमचा पाणी काढलं तर त्या समुद्राला काही फरक पडणार आहे का? नाही. वॉटर कसं आहे? लार्ज एक्सेस मध्ये. सो 1 चमचा तुम्ही बाहेर काढा किंवा 1 चमचा त्याच्यामध्ये ऍड करा, त्या रिॲक्शनला काहीच फरक पडणार नाहीये. रिॲक्शन तुमची कंप्लीट होणार. रेट फक्त कोणावर डिपेंड राहिला? तुमच्या मिथाइल ॲसिटेट वरती. सो रेट लॉ जनरली हा असतो, ना की वरती जो तुम्ही लिहिलाय तो. लक्षात आलं? सो अशा रिॲक्शन्सला काय म्हणायचं? सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. मी कसं लिहीन बघा, मी याची डेफिनेशन लिहिते. Certain reactions are expected to follow higher order. एक्सपेक्ट काय करतोय आपण की ती हायर ऑर्डर आहे, म्हणजे फर्स्ट ऑर्डर सोडून सेकंड, थर्ड काही असू दे. बट काय होतंय? दे फॉलो फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. दे फॉलो फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स.
reactions are called pseudo first order reactions. अशा रिएक्शन्सना काय म्हणायचं? pseudo first order. बघा, सर्टन रिएक्शन्स आर एक्सपेक्टेड टू फॉलो हायर ऑर्डर. बघताच तुम्हाला वाटते की कुठली तर हायर ऑर्डर आहे, मे बी सेकंड, मे बी थर्ड, बट काय होतंय, दे फॉलो फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. बट आपण जेव्हा रेट लॉ काढतो तेव्हा त्याची रेट फक्त एकाच मॉलिक्यूलवरती डिपेंड असतो, त्यामुळे ती फर्स्ट ऑर्डर होते. अशा रिएक्शन्सना म्हणायचं सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आणि याचं एक्झाम्पल आपण घेतलेलं हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ऍसिटेट. मग तुम्ही याची खाली काय लिहा, रिएक्शन लिहा. रिएक्शन कशी लिहा, CH3C डबल बॉन्ड O CH3. हायड्रोलिसिस म्हणजे वॉटर, वॉटरच्या ब्रॅकेटमध्ये खाली लिहायचं लार्ज एक्सेस, मोठ्या प्रमाणात पाणी घेतलंय. पुढे रिएक्शन होईल, एक मॉलिक्यूल तुमच्या ऍसिटिक ऍसिडचं तयार होईल आणि दुसरा तुमच्या इथॅनॉलचा. परत काय लिहायचं, याचा रेट लिहायचा खाली. बघा कसं लिहिते, रेट इज इक्वल टू स्टार्टिंगला लिहायचं K डॅश आणि दोन्हीचा अमाऊंट लिहायचं. कोण, CH3COO CH3 म्हणजे मिथाइल ऍसिटेट आणि वॉटर. बट तुमचं वॉटरच्या अमाऊंट वरती डिपेंड नाही, सो याला पण तुम्ही एक कॉन्स्टंट मानू शकताय. तुम्ही पुढे गेले, रेटला कसं लिहिलं, रेट इज इक्वल टू K डॅश आहे ना, K डॅश घेतलाय बघा, मिथाइल ऍसिटेट CH3COO CH3 आणि वॉटरचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्स्टंट आहे, त्याला एक नवीन कॉन्स्टंट मानते K डबल डॅश. कॉन्स्टंटच आहे, नवीन कॉन्स्टंट K डबल डॅश. आता मी K डॅश पण कॉन्स्टंट आहे, K डबल डॅश पण कॉन्स्टंट आहे, सो मी काय करते, K डॅश इंटू K डबल डॅशला मी एक K कॉन्स्टंट मानते. काय मानते, K कॉन्स्टंट. बघा मग कसं होईल, रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोण, फक्त मिथाइल ऍसिटेट. सो ऑर्डर काय झाली याची, फर्स्ट ऑर्डर. दिस इज द रेट ऑफ हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ऍसिटेट. लक्षात आलं. इथे आपला सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा पॉइंट कंप्लीट झाला. एक मी रिएक्शन देते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे C6 किंवा C12H22O11 कोण आहे, सुक्रोज आहे. सुक्रोज जेव्हा हायड्रोलिसिस करतो, वॉटर सोबत रिएक्ट करतो, हे वॉटर पण लार्ज एक्सेस मध्ये वापरलं जाते. Li म्हणजे काय, लार्ज एक्सेस. आणि आपल्याला ग्लुकोज प्लस काय देतं, फ्रुक्टोज. ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. ग्लुकोज एज वेल एज फ्रुक्टोजचा फॉर्म्युला काय असतो, C6H12O6. ग्लुकोजचा पण C6H12O6, फ्रुक्टोजचा पण C6H12O6. आता ही रिएक्शनची ऑर्डर काय असेल, तर परत तुम्हाला बघून काय वाटेल, रेट इज इक्वल टू तुम्ही घ्याल K. हा एक रिएक्टंट आहे, हा एक रिएक्टंट आहे, म्हणजे बघून वाटेल की सेकंड ऑर्डर रिएक्शन आहे. बट तुम्ही वॉटर जे वापरले ते लार्ज एक्सेस मध्ये वापरले, सो वॉटर वरती तुमचा रेट डिपेंड राहणार नाही, फक्त कोणावरती राहील, सुक्रोज वरती. सो हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज सुद्धा कशी आहे, सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. गॉट इट. चला नेक्स्ट पॉइंट बघूया आता आपण. आपला नेक्स्ट पॉइंट आहे कोलिजन थेअरी ऑफ बायमॉलिक्युलर रिएक्शन्स. मेन पॉइंट काय आहे, बायमॉलिक्युलर. व्हॉट इज मीन बाय बायमॉलिक्युलर, म्हणजे तुमच्या रिएक्शन मध्ये किती रिएक्टंट रिएक्ट झाले असणार आहेत, 2 मॉलिक्युल्स. ठीक आहे, म्हणून बायमॉलिक्युलर रिएक्शन्स. तर काय शिकायचं आहे, कोलिजन थेअरी. कोलिजन म्हणजे काय, धडक. कोलिजन थेअरी बघायचं, 2 रिएक्टंटचे मॉलिक्युल्स आहेत, ते धडकल्यानंतर काय होतं, हे म्हणजेच काय तुमची कोलिजन थेअरी ऑफ बायमॉलिक्युलर रिएक्शन्स. मी त्यात काही 3 पॉइंट्स लिहिलेत बघा. आधी आपल्याला कोलिजन म्हणजे काय बघायचं आहे, कोलिजन झाल्यानंतर काय होतंय हेही बघायचं आहे. त्यानंतर ऍक्टिव्हेशन एनर्जी नावाचा पॉइंट कंप्लीट करायचा. आणि ओरिएंटेशन ऑफ मॉलिक्यूल, आणखीन एक आहे पोटेन्शियल बॅरियर. आणखीन काय आहे, पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. ओके, बघा फर्स्ट पॉइंट आपला कोलिजन. जेव्हा एखादी रिएक्शन घडते तेव्हा नेमकं काय होतं त्याच्यामध्ये की ते कन्वर्ट होतं प्रोडक्ट मध्ये. तर बघा, समजा हे 2 मॉलिक्युल्स आहेत तुमचे आणि हे काय करणार आहेत, रिएक्ट करणार आहेत. बाय मॉलिक्युल आहेत म्हणजे रिएक्टंट किती तुमचे 2, हे 2 एकमेकांना थडकतील. थडकल्यानंतर यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस होतील, एनर्जी मध्ये चेंजेस होतील आणि हा मॉलिक्यूल कशात कन्वर्ट होईल, तुमच्या
प्रोडक्टमध्ये. सो कोलिजन म्हणजे काय, जे रिॲक्टंटचे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकाला धडकतात म्हणजेच काय कोलिजन. तर बघा आपण असं म्हणू शकतो की रेट ऑफ कोलिजन, हेडिंग पुसून देईल माहिती, पहिला पॉइंट आहे कोलिजन. जनरली असं म्हटलं जातं की जेव्हा एखादी रिॲक्शन होते, रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात, तेव्हा जेवढे कोलिजन्स होतात तेवढं काय होतं, रिॲक्शन तुमची फास्ट होते. म्हणजे जनरली इट इज कन्सिडर्ड, जनरली असं मानलं जातं की रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ कोलिजन. जेव्हा मॉलिक्युल्स कोलाइड होतात तेव्हा काय होतात, ते एनर्जी चेंजेस होतात त्याच्यामध्ये आणि रिॲक्टंट तुमचा प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतो. म्हणून म्हणतात की रेट ऑफ रिॲक्शन, जी काही तुमची रिॲक्शनची रेट आहे ती कशावरती डिपेंड आहे, नंबर ऑफ कोलिजन्स वरती डिपेंड आहे. आपण जो रेट लॉ शिकलो इन्स्टंटेनियस, ॲव्हरेज, फर्स्ट ऑर्डर साठी, झिरो ऑर्डर साठी, त्याच्यामध्ये आपण काय म्हणत होतो, रेट कुणावरती डिपेंड आहे, कॉन्सन्ट्रेशन वरती. आता आपण काय म्हणतोय, कॉन्सन्ट्रेशन वरती तर आहेच, प्लस कोणावरती आहे, किती कोलिजन होतात याच्यावरती सुद्धा तुमचा रेट डिपेंड आहे. पण जर फक्त एवढीच कंडिशन असती की जेवढे जास्त कोलिजन तेवढा तुमचा रिॲक्शनचा रेट फास्ट, तर आपण असं म्हणू शकतो का, बघा गॅसचे मॉलिक्युल्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन गॅस मॉलिक्युल्स मध्ये सगळ्यात कमी असतं. सगळ्यात जास्त कोणाच्यात, सॉलिड मध्ये, त्याच्यानंतर लिक्विड मध्ये, आणि सगळ्यात कमी कोणाच्यात असतं, तर गॅसमध्ये. मॉलिक्युल एक गॅसचा इथे आहे तर एक तिथे कुठेतरी, एक असा कुठेतरी लांब लांब असतात. सो काय होतं, त्यांच्यामध्ये काही बॉन्डिंग नाही, त्यांच्यामध्ये काही स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स नाही. सो ते कसेही एकमेकाला येऊन काय होऊ शकतात, कोलाइड होऊ शकतात. सो गॅशियस फेज मध्ये एखादी रिॲक्शन असेल तर मोर नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स एकमेकांना कोलाइड होऊन प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतील. याचाच अर्थ मी असं म्हणू शकते की गॅस फेज मधली जी रिॲक्शन आहे त्याचा रेट सगळ्यात जास्त असणार, कारण गॅस मॉलिक्युल्स कसे आहेत, फ्री टू मूव्ह. गॅस मॉलिक्युल्स फ्री टू मूव्ह आहेत. सो ते काय करतील, मोर कोलिजन्स, आणि मोर कोलिजन्स म्हणजेच काय, फास्टर रेट. बरोबर आहे, अशी सायकल होऊ शकते. गॅस फेज मध्ये फ्री असतात मॉलिक्युल्स, सो मोर कोलिजन्स होतील, जास्त कोलिजन म्हणजे रेट जास्त. सो गॅस फेजचा आपण स्टडी केला, गॅस फेज रिॲक्शन्स बघितल्या आणि त्याचा काय काढला, रेट काढला, आणि नंबर ऑफ कोलिजन्स किती होऊ शकतात हे पण काढलं. तर नंबर ऑफ कोलिजन्स मुळे जो रेट काढला तो 10 पटीनं काय व्हायला लागला, जास्त व्हायला लागला, जो आपल्याला एक्सपेरिमेंटल मिळालाय त्याच्यापेक्षा. याचा अर्थ कोलिजन्स खूप सारे होत आहेत, पण ते कोलिजन्सनी तुमचा रेट डिटरमाइन केला नाही. कसं बघा, भले इथं कोलिजन्स जास्त होत होते तुमच्या गॅस फेज मध्ये, पण जेवढी रिॲक्शन तुमची फास्ट व्हायला पाहिजे होती तेवढी फास्ट ती होते का अस्तित्वात, तर नाही. याचा अर्थ फक्त कोलिजन आपल्या रेटला ठरवत नाही, अजून काहीतरी फॅक्टर असणार आहे की जो आपला रेट डिसाइड करतोय. तो कोण आहे बघायचं, तो म्हणजे काय, आता ऍक्टिव्हेशन एनर्जी. ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे काय, तर सगळेच मॉलिक्युल्स एकमेकांसोबत कोलाइड होत असणार आहेत, पण कोलाइड झाल्यानंतर काय होतं चेंजेस त्याच्यामध्ये, जेव्हा मॉलिक्युल स्टील होता, स्टेबल होता, तेव्हा हलत नव्हता, तेव्हा त्याच्याकडे जी एनर्जी होती तेव्हा ती कुठली एनर्जी होती, पोटेन्शियल एनर्जी होती. जेव्हा एखादा मॉलिक्यूल मोशन मध्ये नाही तेव्हा असणारी त्याच्याकडची एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. आता मॉलिक्यूल काय व्हायला लागला, कोलाइड व्हायला लागला एकमेकांना. कोलाइड झाल्यावर ही पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट होते, मोशन मध्ये आल्यामुळे कायनेटिक एनर्जी मध्ये. बघा, जेव्हा मोशन मध्ये नव्हता तेव्हा त्याच्याकडे होते पोटेन्शियल एनर्जी, कसा, स्टील होता, तो मोशन मध्ये नव्हता, आणि परत जेव्हा तो मोशन मध्ये गेला तेव्हा ही पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली, कायनेटिक मध्ये. कायनेटिक एनर्जी, मोशन मधल्या बॉडीकडे जी एनर्जी असते त्याला काय म्हणतो आपण, कायनेटिक एनर्जी. आता प्रत्येक मॉलिक्यूलकडे काय आहे, कायनेटिक एनर्जी आहे, पण ती तेवढी सफिशियंट नाहीये की तुमचा प्रोडक्ट बनेल. लक्षात आलं, प्रत्येक रिॲक्टंट मॉलिक्यूल की जो कोलाइड होतो त्याच्याकडे एक मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी लागते की ती एनर्जी अटेंड केल्यानंतरच तुमचा रिॲक्टंट कशामध्ये कन्वर्ट होऊ शकतो, तुमच्या प्रोडक्टमध्ये. सो पोटेन्शियल एनर्जी होती, मॉलिक्यूल सगळेच कोलाइड करतील, एन नंबर ऑफ कोलिजन्स होतील, प्रत्येक मॉलिक्यूलकडे एनर्जी आली असणार आहे, पण ती सफिशियंट नसते. ती सफिशियंट नसल्यामुळे प्रत्येक मॉलिक्यूल तुमचा प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होणार नाही.
फक्त तेच रिॲक्टंटचे मॉलिक्यूल प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात की ज्यांच्याकडे ती मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी आहे. सो ही जी मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी लागते कशासाठी, मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी किंवा मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर अ रिॲक्टंट मॉलिक्यूल टू कन्वर्ट इटसेल्फ टू प्रोडक्ट इज नथिंग बट ऍक्टिव्हेशन एनर्जी. चला ऍक्टिव्हेशन एनर्जीची पहिला डेफिनेशन लिहून घेऊया आपण. काय लिहिते मी बघा, the minimum amount of energy required for a reactant molecule to convert into product is called activation energy. सो ऍक्टिव्हेशन एनर्जीला डिनोट करतात कॅपिटल ई आणि बेसला स्मॉल ए काढायचं. याला काय म्हणायचं, ऍक्टिव्हेशन एनर्जी किंवा एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, काही म्हटलं तरी चालेल. तर बघा आपले खूप सारे रिॲक्टंट मॉलिक्युल्स होते, 2 टाईपचे होते म्हणा, खूप सारे होते म्हणजे नंबर जास्त होता पण टाईप किती, 2, कारण बायोमॉलिक्युलर रिॲक्शन्स आहे. आधी ते स्टील होते, त्यानंतर काहीतरी कंडिशन्स आल्या त्याच्यामध्ये, आपण दोन्ही मिक्स केले समजा, तर हे मॉलिक्युल्सला एक एनर्जी भेटली, पोटेन्शियल होती आधी, त्यानंतर कोलाइड व्हायला लागले, एनर्जी कन्वर्ट झाली कायनेटिक एनर्जीमध्ये. प्रत्येक मॉलिक्युलकडे कायनेटिक एनर्जी आहे पण सगळ्यांकडे तेवढी सफिशियंट नाहीये की ती प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करेल. सो ज्या मॉलिक्युल्सकडे मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी आहे कशासाठी, रिक्वायर्ड फॉर रिॲक्टंट मॉलिक्युल्स टू कन्वर्ट इनटू प्रोडक्ट, ह्या एनर्जीला काय म्हणायचं, ऍक्टिव्हेशन एनर्जी. लक्षात आलं. सो आता हे किती पण मॉलिक्युल्स कोलाइड होऊ दे पण ज्या मॉलिक्युलकडे ऍक्टिव्हेशन एनर्जी इतकी एनर्जी आहे किंवा ऍक्टिव्हेशन एनर्जी पेक्षा जास्त एनर्जी आहे ते सगळे मॉलिक्युल्स कशात कन्वर्ट होतील, प्रोडक्टमध्ये, आणि बाकीचे सगळे रिॲक्ट होणार नाही, ते रिॲक्टंट म्हणूनच राहणार. लक्षात आलं. त्यामुळे कोलिजन्स वरती फक्त रेट डिपेंड राहिला नाही, आणखीन कशावरती राहिला, ऍक्टिव्हेशन एनर्जीवरती. आता बघा पण आणखीन एक फॅक्टर येतो याच्यामध्ये, तो म्हणजे तुमचा ओरिएंटेशन. भले तुमचे कोलिजन्स आहेत, त्या कोलिजन्स मध्ये एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन पण आली पण तरी सुद्धा एवढ्याच कंडिशन्सनी रेट डिफाइन होत नाही. रेट डिफाइन होण्यासाठी आणखीन एक टर्म लागते, ती म्हणजे ओरिएंटेशन ऑफ मॉलिक्यूल. आता ओरिएंटेशन बघा खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे, मी इथं काढते, खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे, लक्ष द्या. थर्ड, ओरिएंटेशन. बघा तुम्हाला ही रिॲक्शन करायची, तुमचा ए मॉलिक्यूल आहे प्लस यामध्ये तुम्ही सीबी दुसरा रिॲक्टंट ऍड केला आणि तुमची रिॲक्शन काय होते, ए बी प्लस सी. काय रिॲक्शन आहे बघितली, ए आहे प्लस सीबी ऍड केला, त्याच्यामध्ये रिॲक्शन होते, ए बी बॉन्ड बनतो आणि सी सेपरेट होतो. ही रिॲक्शन तुम्हाला करायची. मी स्टार्ट केली रिॲक्शन. बघा हा माझा ए मॉलिक्यूल आहे, हा माझा ए मॉलिक्यूल आहे प्लस मी याच्यामध्ये कोण टाकलंय, सी बी. ओके, हा माझा सी आहे, हा माझा बी आहे, आणि रिॲक्शन केली. आणि काय केलं, रिॲक्शन केली. पण बघा माझी रिॲक्शन होत नाहीये. हा ए आहे तसा झाला, हा सी पण आहे तसा, हा बी पण आहे तसा. का रिॲक्शन झाली नाही तुम्हीच मला सांगाल. बघा मी दुसरी ही स्टेप अशी आहे की ज्याने रिॲक्शन झाली का नाही झाली, मी दुसऱ्या टाईपनं केलं, माझी रिॲक्शन होते का होते ते तुम्हीच मला डायग्राम बघितल्यावर सांगाल. आता बघा ए मॉलिक्यूल घेतला, ओके, त्यानंतर मी काय घेतलं, बी आणि सी. पुढे माझी रिॲक्शन आता कंप्लीट व्हायला लागले. ए आहे प्लस बी बनला माझा, बघा ए बी आणि उरलं कोण, फक्त सी. बघा आता ही स्टेप, ह्या स्टेप मध्ये का रिॲक्शन झाली नाही, यामध्ये काय झाले लक्षात येते का डायग्राम बघून तुम्हाला. इथे ए मॉलिक्यूल कोलिजन करताना कुणासोबत कोलाइड करायला, सी सोबत.
पण सी सोबत कोलॅड करून काय फायदा आहे का? रिॲक्शन मध्ये तुमचा ए बी बनत आहे, म्हणजे जरी तो ए आणि सी कोलॅड झाले तरी सुद्धा तो ए सी असा प्रॉडक्टच बनत नाही, त्यामुळे रिॲक्शन पुढे फॉरवर्ड होत नाही. ए चा एच राहिला, सी बी पण सी बी आहे तसा राहिला, रिॲक्शन झाली नाही. पण ए आणि बी न जर कोलॅड केलं, ए आणि बी न जर कोलॅड केलं तर ए बी बॉन्ड तयार होऊ शकतो, म्हणून ए बी बॉन्ड बनला आणि सी बॉन्ड तुटून सेपरेट सी मॉलिक्यूल तयार झाला. सो ओरिएंटेशन म्हणजे काय? जे प्रोडक्ट बनवायचं आहे, ए बी बनवायचं आहे, तर ए बी चेच मॉलिक्युल्स काय झाले पाहिजेत? कोलाइड झाले पाहिजेत आणि कशात कन्वर्ट झाले पाहिजे? तुमच्या ए बी प्लस सी मध्ये. सो ओरिएंटेशन पण काय आहे? खूप महत्वाचं आहे. उगाच ए आणि सी रिॲक्ट करून किंवा ए आणि सी चं कोलिजन करून काही फायदा नाही. ओरिएंटेशन म्हणजे काय? ज्या वे मध्ये त्याला रिॲक्शन कंप्लीट करायचे आहे त्याच वे मध्ये त्याला कोलिजनचं अरेंजमेंट केली पाहिजे. अरेंजमेंटलाच काय म्हणतो आपण? ओरिएंटेशन. सो बघा, आधी आपण म्हटलं की जेवढे जास्त कोलिजन तेवढा रेट फास्ट पाहिजे, पण तसं पण होत नाही. याचा अर्थ गॅस रिॲक्शन्स अशा फास्ट मध्ये यू चुटकियों में होना चाहिए था, बट तसंही होत नाही. मग आणखी कुठला फॅक्टर? तर ऍक्टिव्हेशन एनर्जी. प्रत्येक मॉलिक्यूलकडे ती एनर्जी नसते, ती मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे ती ऍक्टिव्हेशन एनर्जी नसते. सो असे फार कमी मॉलिक्यूल्स असतात की ज्यांच्याकडे ती ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे, त्यामुळे तो मॉलिक्यूल प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होईल. बरं, भले आता माझ्याकडे ऍक्टिव्हेशन पण एनर्जी आहे, पण मी ओरिएंटेशन चुकीचं घेतलं तरी सुद्धा माझा रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होणार नाही. ओरिएंटेशन पण काय लागतं? प्रॉपर लागतं. आता ह्या जर तिन्ही फॅक्टर्स एकत्र आले, माझे कोलिजन्स पण आहेत, माझ्या मॉलिक्युल्सकडे ऍक्टिव्हेशन एनर्जी पण आहे आणि माझा मॉलिक्यूल अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे जसा हवा तसंच ओरिएंटेशन करत असेल, तर रिॲक्शन फास्ट होते. कशी होते? आपण ग्राफ काढून बघूया. चला, मी तुम्हाला पहिला पॉइंट काय सांगितलेला? तर कोलिजन्स जेवढे जास्त तेवढा तुमच्या रिॲक्शनचा रेट जास्त, पण प्रत्येक कोलॅड होणारा मॉलिक्यूल प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत नाही. त्याच्याकडे काय लागतं? एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन लागते, ई ए लागते. त्याच्यानंतर थर्ड काय बघितलं आपण? ओरिएंटेशन पण त्याचं प्रॉपर पाहिजे. आणि फोर्थ पॉइंट मी लिहिते इथे, पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. पोटेन्शियल एनर्जी बॅरियर म्हणजे काय बघा, हीच रिॲक्शन घ्या, ए प्लस सी बी गिव्स ए बी प्लस सी. याच्यामध्ये काय होत असतं? तुमचा ए रिॲक्टंट आहे प्लस सी बी दुसरा रिॲक्टंट आहे. प्रोडक्ट कोण बनला? तुमचा ए बी आणि प्लस सी. याच्यामध्ये बघा, जो बी आणि सी मधला तुमचा जुना बॉन्ड आहे, बी आणि सी हा ओल्ड बॉन्ड आहे. बी सी किंवा सी बी लिहा. हा ओल्ड बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो. ओल्ड बॉन्ड ब्रेक होतो आणि त्याच वेळी ए आणि बी मध्ये न्यू बॉन्ड फॉर्म होतो. न्यू बॉन्ड फॉर्म होतो. पटलं हे? सी बी हा जुना बॉन्ड होता, तो तुटला आणि ए बी हा नवीन बॉन्ड तयार झाला. हे होताना, ही रिॲक्शन होताना एक मध्ये ट्रान्झिशन झोन तयार होतो. बघा कसं ट्रान्झिशन स्टेप तयार होते. एक ए आहे प्लस काय आहे? सी बी. रिॲक्शन होत असताना तुमचा ए बॉन्ड हळूहळू बनायला लागतो. कोणासोबत? बी सोबत. आणि जुना बॉन्ड हळूहळू तुटायला लागतो. कोणासोबतचा? सी सोबतचा. प्लस किंवा हे ट्रान्झिशन झाली तुमची स्टेट. पुढे जाऊन काय होणार? ए बी नवीन बॉन्ड बनला आणि बी सी चा बॉन्ड तुटला आणि हा प्रोडक्ट तयार झाला. बघा ही रिॲक्शन कशी झाली? ए प्लस सी बी होता आहे तसा, तुमचा ए आणि बी हा न्यू बॉन्ड हळूहळू तयार व्हायला लागला. सो मी वीक बॉन्ड दाखवला इथे. आणि तुमचा जो जुना बॉन्ड आहे बी सी, तो काय व्हायला लागलाय? वीक व्हायलाय, तुटायला लागलाय. सो ही जी स्टेप आहे की नवीन बॉन्ड बनत आहे आणि जुना बॉन्ड तुटत आहे, या स्टेपला काय म्हणायचं? ट्रान्झिशन स्टेज. ट्रान्झिशन स्टेप किंवा ट्रान्झिशन स्टेज. ट्रान्झिशन स्टेज. आणि ह्याची जी एनर्जी असते ही हाय एनर्जी. ह्याची जी एनर्जी असते ती काय असते? हाय एनर्जी असते. कारण बॉन्ड इथं बनत पण आहे आणि बॉन्ड तुटत पण आहे. दोन्ही प्रोसेस ऍट अ टाइम व्हायले. सो तुमची जी ट्रान्झिशन स्टेज आहे किंवा ट्रान्झिशन स्टेट आहे, ट्रान्झिशन स्टेट म्हणा किंवा ट्रान्झिशन स्टेज म्हणा, त्याची एनर्जी कशी असते? हाय असते. बघा मी काय इथे मी एनर्जी काढते रिॲक्टंटची. मी लिहिते इथं खाली रिॲक्टंट आणि इथे तुमची एनर्जी कोणाची काढली आपण? इथे एनर्जी काढली प्रोडक्टची.
रिॲक्टंटची एनर्जी नेहमी प्रोडक्टच्या एनर्जीपेक्षा जास्त असते, बिलकुल विसरायचं नाहीये कधी. आता तुम्ही ग्राफ हा पोटेन्शियल एनर्जीचा काय काढता, असा काढता. इथे कोण आहे तुमचं, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट म्हणजे रिॲक्शन कोऑर्डिनेट्स आहेत. रिॲक्शन कोऑर्डिनेट म्हणजे रिॲक्टंट असेल किंवा प्रोडक्ट असेल, आणि इथे कोण आहे तुमची एनर्जी. रिॲक्टंटची एनर्जी इथे आहे, प्रोडक्टची एनर्जी इथे आहे. आणि हे काय आहे मग, जास्त एनर्जी कोणाची असते बघा, ट्रान्झिशन स्टेट. सो वरती हे कोण काढलं मी, ट्रान्झिशन स्टेट. लक्षात आलं बघा, रिॲक्टंटची एनर्जी इथे आहे, प्रोडक्टची एनर्जी कुठेतरी इथे आहे. सगळ्यात जास्त एनर्जी कोणाची आहे, तुमच्या ट्रान्झिशन स्टेटची. सो इथं जे तुमचे रिॲक्टंटचे मॉलिक्युल्स कोलाइड व्हायला लागलेत आणि त्यांच्याकडे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन पण आहे. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कशी असते, तर तुमच्या रिॲक्टंट पासून जे वरती ट्रान्झिशन पर्यंत, रिॲक्टंटच्या एनर्जी पासून ट्रान्झिशनच्या एनर्जी पर्यंत जी मधली एनर्जी आहे ही कोण आहे तुमची, EA. कोण आहे तुमचा, EA, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. आणि एनर्जी ऑफ रिॲक्टंट मायनस एनर्जी ऑफ प्रोडक्ट काय असतो, एनर्जी ऑफ डिफरन्स बिटवीन रिॲक्टंट पासून प्रोडक्टच्या एनर्जी मधला जो डिफरन्स आहे, जो काही आहे तो कोण आहे तुमची एन्थाल्पी. H ने डिनोट करतात. थर्मोडायनामिक्स मध्ये बघायचं आपण काय लिहितो, हे मी H लिहिते, एन्थाल्पी. ओके बघा, रिॲक्शन व्हायला लागले, मध्ये कुठली स्टेज येते, ट्रान्झिशन, की ज्याची एनर्जी जास्त आहे. सो मी काय काढली, त्याची एनर्जी जास्त काढली. ट्रान्झिशन झोन नंतर प्रोडक्ट बनतो, सो प्रोडक्टची एनर्जी कमी कमी, आणि अगदी रिॲक्टंट पेक्षा पण कमी एनर्जी कोणाची असते, तुमच्या प्रोडक्टची असते. आता रिॲक्टंटची एनर्जी पासून ट्रान्झिशन स्टेटच्या एनर्जी जो काही डिफरन्स आहे ती तुमची असते एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. सो तुमच्या रिॲक्टंट मॉलिक्युल्स भले कोलाइड होत असतील तरी त्यांच्याकडे ही एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन का लागते, तर हा जो बॅरियर आहे, हा जो डोंगर आहे, हा त्याला पार करायचा असतो. हा डोंगर पार करण्यासाठी जी एनर्जी लागली त्या एनर्जीला काय म्हणतो आपण, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. सो मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी एवढी तरी पाहिजे, एवढी किंवा ह्याच्यापेक्षा जास्त असेल तरी चालेल. ही एनर्जी कोण आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जी. जेव्हा तुमच्या रिॲक्टिंग मॉलिक्युलकडे EA इतकी एनर्जी येईल तेव्हा हा बॅरियर क्रॉस करेल आणि तुमचा प्रोडक्ट मध्ये काय होईल, कन्व्हर्जन होईल. दिस वॉज पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. याला काय म्हटलं आपण, पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. एवढी एनर्जी तुमच्या रिॲक्टंटला लागते. लक्षात आलं तुम्हाला रिॲक्शन कशी होते, पूर्ण पॉइंट. कोलिजन थिअरी ऑफ बायोमॉलिक्युलर रिॲक्शन नसेल कळालं, लगेच कमेंट सेक्शन मध्ये जा, कमेंट टाईप करा, टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मला कमेंट सांगू शकता तुमचे काही डाऊट्स असतील तर. ओके बघा, आज जो काही आपण पार्ट शिकलो याला समअप करूया. मी तर काही डिटेल्स लिहिले. एखादी गॅशियस रिॲक्शन आहे, फॉर गॅशियस रिॲक्शन ॲट टेम्परेचर 298 केल्विन म्हणजेच रूम टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअसला त्यांची एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन दिली आहे 75 किलोजूल पर मोल. आता मी म्हणते जेवढे काही गॅशियस तुमच्याकडे रिॲक्टंट मॉलिक्युल्स आहेत ते टोटल मॉलिक्युल्स तुम्ही N ने डिनोट करा. पण सगळे मॉलिक्युल्स कोलाइड होतात, सगळ्या कोलिजन सक्सेसफुल असतात का, नाही. त्यातले काहीच कोलिजन्स काय असतात, सक्सेसफुल असतात. ते मी काय लिहिलं, स्मॉल n नी. सो सक्सेसफुल कोलिजन्स अपॉन टोटल नंबर ऑफ कोलिजन्सला मी काय म्हणते, फ्रॅक्शनला F म्हणते, तो डिनोट करतात e⁻ अपॉन RT या फॉर्म्युलाने. फ्रॅक्शन कसा काढायचा सक्सेसफुल कोलिजन्सचा, e⁻ अपॉन RT. E म्हणजे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. तर आपल्या ह्याच्यासाठी फ्रॅक्शन काढायचं झालं तर काय होईल, e⁻ किती आहे 75. किलो म्हणजे काय 10⁻³ किलो म्हणजे काय 1000 किलो जूल पर मोल, जूल पर मोल डिवाइड बाय बघा R म्हणजे 8.314 जूल पर मोल म्हणजे मोल इनवर्स पर केल्विन. हे तुमच्या R चे युनिट असतं. R चे युनिट काय 8.314 जूल पर मोल पर केल्विन आणि टेम्परेचर किती येतं 298 केल्विन. इथं पण जो पर मोल आहे त्याला मी मोल इनवर्स लिहिते. पर मोल म्हणजेच काय मोल इनवर्स. बघा युनिट्स, मोल इनवर्स ना मोल इनवर्स कट K⁻⁻1 आणि इथे +1 आहे म्हणजेच काय हे याला कॅन्सल होऊ शकतं. जूल जूल कॅन्सल झालं. युनिटलेस क्वांटिटी आहे कारण फ्रॅक्शन म्हणजे काय नंबर आहे, नंबरला काहीच युनिट नसणार आहे. याचा जेव्हा तुम्ही आन्सर फाइंड कराल तेव्हा तुम्हाला आन्सर येईल 7 × 10⁻⁻14 इतके कोलिजन सक्सेसफुल असणार आहेत. म्हणजेच बघा किती 7 या 10⁻⁻14 जेव्हा तुम्ही खाली घ्याल तेव्हा काय होईल 10⁻⁻14. सो 10⁻⁻14 इतके कोलिजन्स होत आहेत. टोटल नंबर
कोलिजन, फ्रॅक्शन्स म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ कोलिजन्स किती आहे? 10 to the power 14. 10 to the power 3 म्हणजे 1000 आणि 10 to the power 14 म्हणजे किती बघा. आणि त्यातले फक्त 7 सक्सेसफुल कोलिजन्स आहेत. इतके मॉलिक्युल्स कोलाइड होतात पण त्यातले फक्त 7 मॉलिक्युल्स काय आहेत? सक्सेसफुल कोलिजन देत आहेत. का देत असणार आहे? कारण त्यांच्याकडेच फक्त सफिशियंट अमाऊंट ऑफ एनर्जी आहे की ज्याला आपण एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन म्हणतोय, की त्यामुळे आपला पोटेन्शियल बॅरियर क्रॉस झाला आणि ते 7 मॉलिक्युल्स कशामध्ये कन्वर्ट होतील? तुमच्या प्रोडक्टमध्ये. लक्षात आलं कसं आपण समअप केलं या पॉइंटला? ओके. आता आपण नेक्स्ट पॉइंट काय बघतोय? फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन. तुम्ही जर टेम्परेचर कमी जास्त केलं तर रेटवरती काय फरक पडेल? तुम्ही कॅटलिस्ट ऍड केला तर तुमच्या रेटवरती काय फरक पडेल? हे 2 पॉईंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर आपला कायनेटिक्स चॅप्टर कंप्लीट होईल. त्यानंतर आपण एक्सरसाइज बघू. काही डाऊट असतील कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा आणि आपले हे सगळे व्हिडिओज खूप साऱ्या मुलांपर्यंत सेंड करा की जे तुमचे 12th स्टँडर्ड 11th स्टँडर्ड जरी असतील तरी ते आपले बेसिक केमिस्ट्रीचे लेक्चर्स बघू शकतात. ह्या काही लॉकडाऊन पिरियडमध्ये काही चांगलं काम करूया. शेअर द व्हिडिओज, सबस्क्राईब द व्हिडिओ, लाईक द व्हिडिओ.